क्रांतीसाठी तसं आपल्याकडे भरपूर वस्तू आहे। हे लोटी भांडे देवासमोर पाणी भरून ठेवायला वापरता। पितळी समया पण आहे, किचन ओट्यावर छान पण दिसत आहे। एकदम मस्त आहे। इथं मोराचे पंख, मागे पिसारा सेट मध्ये बनायला लागल्यावर सुट्ट्यांची डिमांड कमी झाली आहे ना। पितळी तवा आहे। पूर्वी आपण लोखंड आणि अल्युमिनियमचा तवा वापरायचो। पितळेचे डबे आलेले चहा साखरेसाठी साधारण 800 रुपयापासून ते 1500 पर्यंत येते। बिर्याणी भाजी बनवता येईल, चांगलं चवदार लागते त्याच्यामध्ये। एक डिश आहे, एक ग्लास आहे, एक चमचा आणि एक ताट आहे। मध्ये वाटे आतमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये। आपल्याकडे जुने भांडे घेऊन नवीन भांडे मिळतात त्याच्या रिप्लेस मध्ये। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। नाशिकची शान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण आलेलो आहे नाशिकच्या भांडी बाजार मार्केटमध्ये। तर आता येते संक्रांत, तर संक्रांतसाठी आपल्याला लागणार आहे वाण, त्याच्यानंतर लग्न सराई पण येते, तर लग्न सराईसाठी आपल्याला लागणार आहे भांडे। तर त्याच्यासाठी आपण आज आलेलो आहे ज्ञानेश्वर शंकर आंबेकर तांबे पितळी होलसेल व्यापारी यांच्याकडे। तर यांच्याकडे आपण पाहणार आहोत होलसेलमध्ये भांडी। तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा। तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया। मित्रांनो, आता तुम्ही यांचं शॉप पाहताय, तर सर्वात पहिले तुम्हाला यांचा ॲड्रेस दाखवून देतोय। तर तुम्हाला यायचं आहे सर्वात मोठं आपल्याला नाशिकच्या भांडी बाजार मार्केटमध्ये। तर तुम्हाला येण्याचा रस्ता दाखवून देतोय। तर तुम्ही आर के सिग्नलकडनं पण येऊ शकताय, तर इकडनं पण आपल्याला यांचं शॉप जवळ पाहायला मिळून जातं। त्यानंतर राम सेतू पूल आहे आपला पंचवटी, तर इकडनं पण येऊ शकताय, तर इकडनं पण आपल्याला यांचं शॉप जवळ पाहायला मिळून जातं। पुढे जाऊन पाहूया आता यांच्याकडे काय काय आपल्याला भांडे मिळणार, तुम्हाला हे दाखवून देतो सर्वात पहिले। तर तुम्ही इकडे पाहू शकता, आपल्याला असे पितळे आपल्याला हांडे पण मिळणार आहे यांच्याकडे। गंगाळ पाहिजे तर गंगाळ पण मिळून जाणार आहे आणि व्हरायटी भरपूर मिळणार मूर्त्यांमध्ये। तर चला मग आता मध्ये जाऊया, मध्ये पाहूया आपल्याला काय काय मिळतं आपल्याला। तर मित्रांनो, हे शॉपचे ओनर आहे युवराज भाऊ। नमस्कार युवराज भाऊ। नमस्कार। तर आता संक्रांतीसाठी आपल्याकडे काय व्हरायटी मिळणार आपल्याला? संक्रांतीसाठी तशा भरपूर वस्तू आहे आपल्याकडे, तांब्याच्या, पितळाच्या, त्यात लोटी भांडे, ग्लास, निरंजन, पंचपात्र, पळी, वाटी, अशा टाईपच्या भरपूर वस्तू येतात। आणि लग्न सराईसाठी पण काही नवीन व्हरायटी आली का? हो, लग्न सराईसाठी पण चांगले वस्तू आहे। काही पूजेचे सेट्स आहे, म्हणजे पूजा करता येईल असे त्याच्यात सगळे भांडे येतात। नंतर समय आहे, मोठे पातेले, पितळी, तांब्याचे हांडे मिळतील, तांब्याचे गंगाळ मिळतील। बरोबर। आणि सगळ्यात मोठा प्रश्न आमचा एकच आहे की तुमच्याकडे जुने भांडे घेऊन नवीन भांडे मिळतात का? हो, आपल्याकडे जुने भांडे घेऊन नवीन भांडे मिळतात त्याच्या रिप्लेसमध्ये। जुने भांडे ते स्क्रॅपमध्ये जाऊन नवीन भांडे तुम्हाला मिळतील। आणि त्याचबरोबर तुमच्याकडचे जे जुने भांडे असतील त्याला कलई पण करून देतो आपण। असं आहे, कलई करून पण मिळते का? हो, ठीक आहे। आता आपल्याकडे काय व्हरायटी मिळणार ते आम्हाला दाखवा। हो या। संक्रांतीसाठी तसं आपल्याकडे भरपूर वस्तू आहे। हे असे छोटे लोटी भांडे देवासमोर पाणी भरून ठेवायला वापरता। तसेच पितळी वाटी पण आहे, देवासमोर नैवेद्य ठेवायला, चंदन कालवायला याचा वापर होतो। पितळी करंड्यामध्ये पण आहे। करंडे आहे का? हां, हे करंडे, हे पितळी करंडे आहे। छोट्या डिश आहे आपल्याकडे, तांब्याच्या पितळाच्या दोन्ही डिश आहेत। त्यात अशा थोड्याशा हेवी पाहिजे तर हेवी क्वालिटीच्या पण आहे। नंतर पितळी लोटे मिळतील नुसते तुम्हाला, अशा टाईपचे पितळी लोट्या। ह्या लोट्या साधारण 170-180च्या रेंजमध्ये येतात। नंतर पितळी समया पण आहे, दिव्यांमध्ये प्रकार मध्ये झालं तर पितळी समई पण आहे। हे समय आणि कितीपासून सुरुवात आहे आपल्याला? ही समई 150 रुपयापासून सुरू आहे, 2-3 साईज येतात त्याच्यात। नंतर पितळी दिव्यांमध्ये पण भरपूर प्रकार येतात। पितळी दिव्यांच्या डिझाईन येतात, मधल्या वातीच्या येतात, निरंजनी येतात, अशा टाईपचे दिवे येतात लहान मोठे। आणि याचं काय स्टार्टिंग होती आपल्याकडे दिवाळीची? दिव्यांची स्टार्टिंग तशी छोट्यापासून घेतली तर 80-90 रुपयापासून आहे। मग आणि हा कितीपर्यंत होता आपला? हा जो आहे, हा साईजचा, हा 170-180 पर्यंत होतो। हो, ह्याच्यात असे फ्रूट बाउल पण येतात, मग त्याला देवासमोर फुलं भरून ठेवायला, फळं ठेवायला यूज होतो नैवेद्याला। नंतर हळदी कुंकाच्या अशा कुयऱ्या, चौपाळे पण येतात। ओके। आणि कुयरीची काय स्टार्टिंग होती आपल्याकडे? ही पण 130-140 पासून सुरू आहे। हो। आणि हे आता लोटा आहे, कसं आहे काय? हा, गंगाळ पण येतात, पितळी गंगाळ पण। ते रांगोळीवर शोपीस म्हणून ठेवायला, देवासमोर नैवेद्य ठेवायला वापर होतो ह्याचा। याची रेंज साधारण 60-70 रुपयापासून सुरू होती। असं आहे, छान आहे, पण मस्त आहे। आणि हा तांब्याचं कसं आहे? हे ग्लास प्रकारात जातो, हा 300-350 पासून येतात। ह्याच्यातले नुसते ग्लास घेतले तर 100-125 रुपयापासून पण येतात। आणि याला थोडं खोलून दाखवा ना। रात्रभर पाणी ठेवून सकाळी त्याच्यात पाणी पिऊ शकतो। तांब्याच्या भांड्यात पाणी पिलेलं आरोग्यासाठी चांगलं असतं, त्याच्यासाठी यूज होतो त्याचा। आणि आपल्या आता ही कुयरी पण खूप छान वाटली। हो, ही कुयरी 210-220 पर्यंत बसते। 200-220 ही साईज मोठी आहे, छान आहे, एकदम मस्त आहे। आणि मित्रांनो, सर्वात पहिले मला तुम्हाला एक दाखवतो, मला या वस्तू खूप आवडलेल्या आहे।
सर्वात मेन वाला ही एक त्याच्यानंतर असं काय तुम्हाला करायचं? दाखवतो. हे बघा. ही पण एक छान मस्त. घेतले का पैसे? खूप छान वाटलंय. तुम्हाला कसं वाटलं यांचे भांडे तर कमेंट करून नक्की 1650 रुपयाला. लग्न सर आहेत आपल्याकडे. पूर्वीपासून लग्नात एक हांडा कळशी द्यायची पद्धत असते. तर त्याच्यात आता जुन्या पद्धतींपेक्षा नवीन पद्धतीचे पण हांडे बनायला सुरुवात झालेली आहे. हे अशा टाईपचे हांडा कळशी बनते. हे पूर्ण जॉईंटलेस असतात. पहिले जॉईंटवाले हांडे बनायचे, आता हे जॉईंटलेस आहे. म्हणजे पाणी लिकेजचा वगैरे याला प्रॉब्लेम राहत नाही आणि दिसायला मोठे. त्याचबरोबर वजन जास्त असून हे किमतीला कमी बसतं हे सेट. ओके. आणि काय प्राइस पासून होती सुरुवात? आता हा सेट घेतला तर साधारण 2,500-3 हजारपासून सुरू आहे. असं आहे. नुसता अंडा घेतला तर 2-2.5 हजाराचा पण येतो. सेट घेतला तर 3 हजारच्या पुढे बसतो. त्याच्यात एवढी साईज मिळून जाते का आपल्याला? हो, ह्याच्यात बऱ्याच साईज आहे. ही लहानपासून सुरू आहे, मीडियम साईज, मोठी साईज, तिन्ही साईज मिळतील. ठीक आहे. अजून पुढे काय मिळणार अजून? हे आपले पारंपरिक पद्धतीचे अंडे. ओके. ह्याची रेंज साधारण 3-3.5 हजारपासून सुरू आहे. असं आहे. आता काही जणांना लग्नामध्ये हाच अंडा बघायची सवय असते, त्यामुळे त्यांना असे अंडे पण मिळतील ह्या टाईपचे पण. त्याच्यात असे घंगाळ पण मिळतील लग्नात प्रेझेंट द्यायला, नवरीला ते कुंकवाचे पाय ठेवायला वगैरे, पाय धुवायला याचा वापर होतो. हो. आणि लग्नामध्ये खूप चालतं पण हे. हो, लग्नामध्ये खूप चालतात. हो. आणि याच्यात मिनिमम साईज काय राहते? याच्यात साधारण छोट्यापासून येतं, मीडियम साईजपासून 10-12 इंचीपासून, आणि मोठ्यात मोठं 24 इंचापर्यंत येतं. साधारण त्याची प्राईस रेंज 2-2.5 हजारपासून सुरू आहे, 6-7 हजारपर्यंत बसते. असं आहे. हो. ह्याच्यात आहे ना आता नवीन प्रेझेंट द्यायला असे कॉपरचे मटके पण घेतात. साधारण हे पण जॉईंटलेस असे मटक्या टाईपच्या शेपमध्ये येतात. आता हांड्यासाठी हे ऑप्शन चांगला तयार झालेलं आहे. यूज पण होतो आणि किचन ओट्यावर छान पण दिसत आहे. नाही नाही, एकदम मस्त आहे. छान आहे. काहीतरी युनिक पण हो, नवीन पण युनिक आपल्याला पाहायला पण मिळतं. आणि प्युअर तांब्याचं आहे, जॉईंटलेस आहे. ह्याला नळ पण लावता येतो इथे. ह्याला उरली म्हणता. उरली. हो, ह्याचं पण मल्टीपर्पज आहे. याच्यात पाणी ठेवून फुलं टाकून सजवू पण शकतो. नंतर त्याच्यात फळं वगैरे ठेवून सेंटर टेबललाही ठेवू शकतो. याची काय प्राइस सुरुवात होते आपल्याला? याची प्राईस साधारण 350-400 पासून सुरू आहे. ह्याच्यात बरेच मोठी साईज. आता हे मीडियम साईजचं आहे, याच्यापेक्षा मोठ्या साईजचा पण मिळतं. आणि हा घ्यायला गेलो मिनिमम म्हणजे कितीपर्यंत मिळेल आपल्याला? 300-350 पासून येतो. त्याच्यात एवढी व्हरायटी आहे का आपल्याला? हो, ह्याच्यात आता हे नवीन नक्षीचे पण आलेले. अरे वा, हा तर खूप छान वाटलं. त्याला असे हत्ती आणि मोराचे हँडल आहे. हो. वरती हत्ती लावलेले, खाली पाय पण आलेले त्याला. नाही नाही, खूप छान आहे. आणि लोकांना खरं असंच लागतं पण. हो, एवढं पण आता चालतंय ना. याचा डिमांड पण सध्या चांगला आहे. दिसायला छान दिसतं. गिफ्टिंगसाठी पण हा प्रकार चांगला चालतो सध्या. ह्याच्यात ही पण एक डिझाईन आहे. ह्याला असं मोराचा आकाराचा शेप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. इथं मोराचे पंख, मागे पिसारा. हे पण छान आहे. हे पण छान. तर मित्रांनो, आपल्याला हे पण खूप छान वाटलेलं. हे पण भांडं खूप मस्त आहे. आणि तुम्हाला एखाद्याला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही गिफ्ट पण करू शकता. एकदम छानपैकी मोरचं डिझाईन केलेली. आणि आता ते लहान मुलांचे पण भांडे चालू, ते पण दाखवा ना आम्हाला. हो, ह्याच्यात पण 2-3 साईज येतात. ही सगळ्यात जम्बो साईज आहे. याचा रुखवंतात ठेवायला पण सध्या चांगला डिमांड आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण वापर होतो. आणि लहान मुलांना बर्थडेला गिफ्ट द्यायला वगैरे पण वापरताय, म्हणजे घेऊन जात आहे. मस्त. आता हे खूप चालू पण आहे, ट्रेंडिंग. हो, ट्रेंडिंगमध्ये चालू आहे खूप. आणि लहान मुलांसाठी खूप चांगलं असं हो. gift करायला. आणि रुखवतसाठी पण खूप रुखवनसाठी पण. आता पहिले सुट्टे यायचे, जेव्हापासून सेटमध्ये बनायला लागल्यावर सुट्ट्यांची डिमांड कमी झाली आणि आता सेटच सगळा प्रेफर होतो. ह्याच्यात मग लूजमध्ये काही घ्यावंच लागत नाही. याच्यात टोटल भांडे मिळून जातात? हो, याच्यात टोटल सेट येऊन जातो पूर्ण. सर्व आहे म्हणजे चमचेपासून. हो, चमचे, डिश, किटली, फॅन, मिक्सर, बंब पण आजकालच्या मुलांना लवकर बघायला मिळत नाही, तर त्याची पण माहिती होते. ऍक्च्युली पहिले बंब पण खूप हो, चालायचे. पहिले घराघरात बंब होते. आता त्याचं प्रमाण कमी झालं हीटर वगैरे आल्यापासून. आणि बंब पण मिळून जातात? हो, आपल्याकडे तांब्याचा बंब पण मिळून मिळून जातो. जातो. हो. आणि याची काय रेट काय होतो आपल्याला? सुरुवात काय होती? ह्याची साधारण 2,000-2,500 पासून सुरुवात आहे. आणि हा सर्वात मोठा आहे का? हो, हा सर्वात मोठा आहे आणि प्युअर पितळी. आणि याचा प्राइस काय होते आपल्याला? ह्याची 4,500 पर्यंत. 4,500. एकदम छान, मस्त वाटलं मला असं. आपल्याला आता ते दादा दाखवत होते. आता हे दादा आपल्याला दाखवत आहे भांडे. तर आता हे काय दाखवता तुम्ही आपल्याला? आता हे पितळी तवा आहे. पूर्वी आपण लोखंड आणि ॲल्युमिनियमचा तवा वापरायचो, तर आता पितळेचा तवा आलेला पोळ्या बनवण्यासाठी. कारण हे पितळ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि याला गॅससुद्धा जास्त लागत नाही.
झिरो गॅसवरती सुद्धा गरम होतो तो तवा आणि पोळ्या पण चांगल्या चवदार लागतात. असं आहे का? म्हणजे पहिले लोखंड यायचे, आता पितळीत पण यायला पितळी- हो लागले. पितळी पण यायला लागली. छान आहे, पण मस्त वाटलं आपल्याला. आणि याची प्राइस रेंज कशी सुरुवात होते? साधारण तो तुम्हाला 2300 ते 2400 पर्यंत बसल. असं आहे. लहान साईज गेल्या तर 1500 रुपयापासून सुरुवात आहे असं आपल्याकडे. आहे का? ठीक आहे. आता पुढे अजून काय मिळणार आपल्याला? पुढे पितळाचे डबे आलेले आहेत चहा साखरेसाठी. ओके त्याच्यामध्ये साखर वगैरे खराब होत नाही आणि चांगलं असतं ते चहा साखर ठेवण्यासाठी. ओके. आणि डिझाईन पण खूप छान. हो डिझाईन पण चांगली आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. आणि याची काय स्टार्टिंग कशी होते आपल्याकडे? साधारण ते 500 रुपयापासून 1200-1500 पर्यंत असं आहे. साईजनुसार असतात ते. ओके. आता पितळी डेग आलेली आहे आपल्याकडे. साधारण त्याच्यामध्ये 3-4 साईज आहेत. 700 रुपयापासून ते 1500 ते 2000 पर्यंत आपल्याकडे. ओके. आणि आतमध्ये त्याला कलर सुद्धा केलेले. असं आहे का? आणि हे कशासाठी वापरलं हे जातं? बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी चांगला उपयोग असतो त्याचा. असं आहे का? त्याच्या म्हणजे भाजी पण करता येते का? सर्व सर्व भाजी करता येते का? जी डेग आलेली आहे त्याच्यामध्ये. आपण पूर्वी अल्युमिनियमची वापरतो, आता तांब्याची डेग आलेली आहे. असं आहे का? त्याच्यामध्ये बिर्याणी भाजी बनवता येईल ओके. आणि चांगलं चवदार लागते त्याच्यामध्ये. चव लागते का म्हणजे? नाही एकदम हे पण खूप छान आहे, मस्त आहे. म्हणजे कोणाला गिफ्ट करायचं असेल तर गिफ्ट पण करू शकता. आणि याची प्राइस रेंज काय सुरुवात होते आपली? प्राईस तुम्हाला ते किलोवरती मिळेल. किलोवरती राहतं का? साधारण 1200 ते 2000 पर्यंत मिळते ती. साईज म्हणजे 3-4 घेतलं साईज. तसं? हो घ्याल तसे असं. साईज घेणार तसं? साईज घ्याल तसे. ओके. अजून पुढे काय आपल्याला? पुढे याच्यामध्ये जे झाकणाचं आहे याच्यामध्ये जरा गरम झालं तर पकडण्यासाठी सुद्धा आहे ते नॉब बसवलेलं आहे त्याला. असं आहे का? म्हणजे गरम लागू नये म्हणून, हाताला चटका बसू नये म्हणून. आणि याचं कसं स्टार्टिंग काय होते आपल्याकडे? याच्यामध्ये 2-3 साईज याच्यामध्ये सुद्धा. साधारण 800 रुपयापासून ते 1500 पर्यंत येते. असं आहे का? ठीक आहे. अजून पुढे काय मिळणार आपल्याला? पुढे आता आपल्याकडे कढई, कढई. पितळी कढई, ओके. हे सुद्धा तुम्हाला किलोवरती मिळतील. तर याच्यामध्ये किलोवरती. 5-7 साईज आहे त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे भाजी भाजी बनवण्यासाठी हां. चांगलं असतं ते. पितळामध्ये पातेले आले जाड चांगल्या क्वालिटीचे. याच्यामध्ये आपल्याला चहा बनवण्यापासून तर सर्वच वेगळे वेगळे भाज्या वगैरे बनवता येईल किंवा प्रसादासाठी पण उपयोग होईल त्याचा. हे पण म्हणजे गिफ्ट करण्याच्या हिशोबाने गिफ्ट एकदम करण्यासाठी चांगलं सुद्धा चालतात ते. म्हणजे आपल्याला घरी पण वापरायचं घरी सुद्धा वापरता येतात. आणि हा याच्यात किती सेट राहतो असं म्हणजे सेट त्याच्यामध्ये आता 0 नंबर पासून ते 10-15 साईज असतात त्याच्यामध्ये. असं आहे का? अर्धा लिटर पासून साधारण 25-30 लिटर पर्यंत रेडी आहे आपल्याकडे साईज सर्व. असं आहे का? ठीक आहे. अजून पुढे काय आपल्याला? हे नवीन डिझाईनचं पातेले आलेले आहे. ओके. प्रसादासाठी उपयोग होईल आणि घाटासाठी सुद्धा उपयोग येते. याच्यामध्ये साईज 3-4 साईज आहे त्याच्यामध्ये. असं आहे का? नवीन घाटाचे आलेले आहेत. ओके. आणि याचं म्हणजे एक सेपरेट पाहिजे, सेपरेट मिळतो का असं? सेपरेट सुद्धा मिळू शकते त्याच्यामध्ये. असं आहे का? आणि सेट पण मिळतो? शेट पण मिळतो आणि सेपरेट सुद्धा मिळू शकते. ओके. आणि याची काय स्टार्टिंग होऊन जाते आपल्याकडे? ते किलोवरतीच मिळतात ते. किलोवरतीच आहे का? ओके. अजून काय आपल्याकडे होतात? पितळी डिनर सेट आहे जेवणासाठी. त्याच्यामध्ये एक तांब्याचा पितळाचा ग्लास आहे, डिश आहे, चमचा आहे आणि 2 वाटे आहेत. 2 ताट आहे. ओके. 1700 ते 2000 पर्यंत बसतो स्वतः हा कसा प्लेन मध्ये आहे ना? प्लेनमध्ये. आणि त्याच्यामध्ये डिझाईन सुद्धा आहे. डिझाईन मध्ये आहे का? त्याच्यामध्ये सुद्धा 2 वाट्या, एक डिश आहे, एक ग्लास आहे, एक चमचा आणि एक ताट आहे. हा डिझाईन मध्ये. आणि याचं पण प्राइस कसं राहते? साधारण तो पण 1700 ते 2000 रेंज मध्ये मिळून जातो. म्हणजे सेम फरक- क्वालिटी. हा, हा बरोबर. फक्त डिझाईन वेगळे, प्लेन आणि एक डिझाईन. आणि हा काचेचा डिनर सेट आहे. हा आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक कॉलेजवाले सुद्धा घेऊन जातात आणि खूप चांगला आहे, आरोग्यासाठी खूप चांगला असतं ते. आणि हे काळं पडत नाही का म्हणजे? काळा वगैरे पडत नाही ते. झिरो पडत. मेंटेनन्स आहे. काळं पडत नाही, बिलकुल काळं पडत नाही. झिरो मेंटेनन्स आहे. पितळ जसं काळं पडतं तसं हे काळं पडत नाही. असं आहे का? म्हणजे तसा कलर राहतो का? हो. ओके. मला हा सेट पण खूप छान वाटला आहे कासाचा. एकदम मस्त आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि हेवी पण आहे, एकदम मस्त आहे. आणि याच्यात तुम्ही भांडे पण पाहू शकता. बघा एवढे भांडे मिळणार आपल्याला. याची प्राइसचं कशी सुरुवात आहे आपली? 2800 पासून तर साधारण 3500 पर्यंत असं बसतो. आहे. आणि सगळ्यात चांगले 1 नंबर क्वालिटी आहे काशी. असं आहे. याच्या साईज मिळून जातं का आपलं? साईज एकच असते. size डिझाईन 2-3 डिझाईन असतात त्याच्यामध्ये. ओके. अजून पुढे त्याच्यानंतर हा मसाला डबा आहे. मसाला डब्बा. हो. हा लहान साईज आहे. ओके. साधारण तो 750 पासून तर त्याच्यामध्ये 2 साईज आहे. 750 ते 1500 पर्यंत, 2000 पर्यंत 3 साईज आहे. आणि हा कसं येणार मध्ये खोलून दाखवा ना. काय काय येणार म्हणजे त्याच्यामध्ये वाटे आहे आतमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये. ओके. असं येणार आहे का? हो. ओके. आणि तिकड तो कसा आहे हा डिझाईन? डिझाईन मध्ये साईज मोठी आहे. सगळ्या साईजची नाही. हा पण छान आहे, मस्त आहे. आणि डिझाईन पण खूप छान आहे म्हणजे. हो. हे बघा.
डिझाईन पण खूप छान केलेली आहे आणि छान वाटलं. कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. एकदम मस्त आहे मसाल्याचा डब्बा. ठीक आहे. अजून आता पुढे हा पोळी डबा आहे. पोळी डब्बा आहे. त्याच्यामध्ये पोळी सुद्धा चांगली असते, खराब वगैरे होत नाही. संध्याकाळ सकाळी ठेवून ते संध्याकाळपर्यंत चांगले राहते, असं आहे. नरम देणार. आणि याच्यात साईज कसे मिळते आपल्याला? साईज त्याच्यामध्ये 4 साईज असतात. 4 साईज राहता का? साधारण 700 रुपयापासून ते 1500 ते 2000 पर्यंत असते. आणि हे जे तुम्ही जे दाखवता याला पण वजन करूनच देतं का आपलं? हे नगावरती असते. नागावरती राहतं. अजून पुढे पितळी खलबत आहे, खलबत्ता पितळ. आयुर्वेदिक औषध वाटण्यासाठी. असं आहे का? हा. म्हणजे पितळी खलबत्ते पण येतं का? पितळी खलबत्ते पण येतात. असं आहे. स्टील ॲल्युमिनियम वापरण्यापेक्षा पितळी खलबत्ता खूप चांगला असतो. समय दाखवतो आता. समय. 6 इंचापासून ते आपल्याकडे 7 फुटापर्यंत आहे. ओके. या समय वजनदार आहे, त्या वजनावरती असतात. ओके, म्हणजे वजनवरती मिळतं का आपल्याला? वजनावरती मिळतात ते. साधारण 150 रुपयापासून 1000, 2000, 3000 घ्याल तशी साईज आपल्याकडे अवेलेबल मिळते तुम्हाला. ओके. आणि याच्यात असे डिझाईन राहतात का? हे एक डिझाईन आहे जाडमध्ये, नाशिक घाट मध्ये, याला केरळा घाट म्हणतात. ओके. आणि त्याच्यानंतर मग ह्या डिझाईनच्या ह्या नगावरती मिळतात. या नगावरती राहतात. नगावरती मिळतात. साधारण 700 रुपयापासून तर 1000, 1200, 2000 घ्याल तशी मिळेल आपल्याकडे. ओके. आणि हे अँटिक मध्ये, अँटिक मध्ये सुद्धा हे नगावरतीच असते, कारण त्याला डिझाईन असल्यामुळे ते नगावरतीच येते. असं आहे का? हो. नाही, ही पण छान वाटली. हे मस्त पण आहे. सुंदर आहे, नवीन आहे प्रेझेंट काहीतरी असं. देण्यासाठी चांगलं असतं ते. नाही नाही, एकदम खूप छान आहे. त्याच्यामध्ये ते मोठे सुद्धा आहे, ते 4 फुटाची सुद्धा आहे समय. असे पण Antique मिळून मध्ये जातात का आपल्याकडे? आपल्याकडे असे सुद्धा उपलब्ध आहे. ओके. हे पण खूप छान आहे. मस्त. एक फुटापासून तर आपल्याकडे 7 फुटापर्यंत रेडी मिळते. असं आहे. तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला लग्न सराईचे भांडे आणि कसे वाटले हळदी कुंकूचे वाण, तर नक्की कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.